हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी समृद्धी तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत एक खूपच स्वादिष्ट रेसिपी जिचं नाव आहे आप्पे. त्यासाठी आपण 1 वाटी तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ, 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी हरभऱ्याची डाळ एक रात्र कंप्लीटली भिजवून ठेवली आहे व त्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढून ते पीठ तयार केलं आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो चिरून त्यामध्ये टाकला आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपापल्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खायचा सोडा म्हणजेच खाता सोडा मिक्स करणार आहोत अर्धा चमचा. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. तर हे अशा प्रकारे दिसेल. त्यानंतर आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत थोडंसं 1 ते 2 चमचा तेल. त्यानंतर थोडंसं पाणी 1 ते 2 चमचा. आता ते पीठ पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्णपणे ज्या पिठामध्ये आपण टाकलेलं आहे टोमॅटो, कांदा, तेल, खायचा सोडा आणि थोडंसं पाणी ते पूर्णपणे आपल्याला मिक्स करायचं आहे. पूर्णपणे आपण मिक्स करूया म्हणजेच आपलं पीठ फुगेल. आपण जो खायचा सोडा टाकलेला आहे त्याने आपलं थोडंसं पीठ फुगणार आहे आणि ते खूपच छान आप्पे क्रिस्पी लागणार आहे. हे जर आपलं मिश्रण छान झालं तर नक्कीच आपले आप्पे खूपच छान होतील, खूप स्वादिष्ट होतील. त्यामुळे हे पीठ छान तयार व्हायला हवं. त्यासाठी आपण ते छान मिक्स करून घेऊया. आता नक्की तुम्ही पाहू शकता की आपलं पीठ फुगलेलं आहे. त्यानंतर आपण इथे घेतलेलं आहे अप्प्याचं पात्र, ज्याला आपण अप्पे पात्र म्हणतो. आता मी त्याच्या छोट्या छोट्या प्रत्येक वाट्या आहेत त्या वाट्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आपण गॅस ऑन करून ते गरम व्हायला ठेवूयात. 1 ते 2 मिनटं आपल्याला करायला ठेवायचं आहे. त्यानंतर मी त्यात आपण जे तयार केलेलं छान मिश्रण आहे ते आपण त्यात टाकूयात. आपले आप्पे खरंच खूपच स्वादिष्ट होणार आहे, खूप क्रिस्पी होणार आहेत. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही ह्या मिश्रणामध्ये नक्कीच कोथिंबीरही चिरून टाकू शकता. आणि आपण जे पहिलं मिश्रण घेतलं होतं त्या म्हणजे आपण जे मिक्स करताना जे मिश्रण घेतलं होतं ज्यात आपण साहित्य टाकलं होतं कांदा, टोमॅटो, तेल, खायचा सोडा आणि थोडंसं पाणी, त्यामध्येच तुम्ही चिरून कोथिंबीरही टाकू शकता. बट आमच्या इथं कोथिंबीर आवडत नसल्याने मी कोथिंबीर नाही टाकलेली आहे. बट तुमच्या इथे जर आवडत असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता. तर आता आपण पूर्णपणे सगळ्या वाट्या भरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत 2 ते 3 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी आपण हे ठेवूयात. आणि 5 मिनिटानंतर आपले आप्पे पूर्णपणे तयार आहेत आणि आता आपण त्याला डायरेक्ट घ्यायचं आणि खायचं. अशा पद्धतीने आता आपले आप्पे रेडी आहेत. खूपच छान झालेले आहेत, खूपच यम्मी झालेले आहेत. मला तर खूपच आवडले. आय होप तुम्हालाही आवडतील. नक्की ही रेसिपी करून पहा आणि व्हिडिओ आवडलास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हे आप्पे नक्कीच करून पहा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.